टीम को फिर से एक बार हमारी ऑर्गेनाइज कमेटी का हम धन्यवाद करना चाहेंगे जिन्होंने बेहतरीन प्रतियोगिता लेकर आए हैं। जनाब फखरुद्दीन मलवारी सर, अरशद चौधरी साहब, इरशाद खान साहब, शहजाद खान साहब, हनन चौधरी साहब, अरशद चौधरी साहब, आसिफ खान, मुदस्सिर खान, आसिफ जी अंसारी, मुराद जी खान, सलमान खान साहब, बरकत सैयद, शुभम शुक्ला जी, मेहताब खान, सतीश राजभर, सोबा खान सर, फरहान खान, विलास राजभर, डीके, सद्दाम खान, भोला अब्दुल्ला, नदी मंसूरी और आबिद अल्लू, इन सभी का हम धन्यवाद करना चाहेंगे। देखिए जैसे ही मैच की शुरुआत हो रही, फिर से एक बार शब्दों के जादूगर हम सुनेंगे जय जी भोसले सर की आवाज माइक्रोफोन पर। थँक्यू व्हेरी मच. अर्थात आवाज तुम्ही एकदा युसुफजी सय्यद सर यांचा. आणखीन एक मोठा सामना इथे संपला आणि अर्थात ज्या सामन्यामध्ये विजेता पद नोंदवत असताना आपण पाहिलं ते अर्थातच रॉयल स्टनर मीरा रोड या टीमने इथे एक मोठा विजय नोंदवलाय आणि या मॅच मध्ये देखील आमिर दाफेदारची बॅट टोपत असताना आपण पाहिली. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पुन्हा एकदा सर्वांचं अधिक स्वागत. मोफाज ग्रुप व फखरुद्दीनजी मलबारी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित वसई फाटा चषक 2025 आपण पाहतोय. 19 ते 23 फेब्रुवारी 2025 मध्ये ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अगदी ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला इश्तियाक आणि त्याच्या साथीला वसीम. इश्तियाक ऑन साइड. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकला हा आकर्षक षटकार. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी.
इलाका किसी का भी हो, धमाका केवळ हमारा ही रहेगा. कॅच पकडण्यासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपला. 3 बॉल 3 षटकार आल्यात. 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल प्रथमेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून. 3 बॉल 3 षटकार आल्यात ते अर्थात इस्टियाक शेखच्या बॅटमधून. यावेळेला आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या दिशेने आउट ऑफ दी पार्क. आणखीन एक षटकार. थँक्यू. इश्तियाक शेख सांगण्याचा प्रयत्न करतोय इलाका किसी का भी हो, धमाका केवळ हमारा ही रहेगा. धमाके केलेत त्याने. पुढचा बॉल. बॅटची लिडिंग एज. झेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल आलाय. सिंगल कंप्लीट केली. एकेरी धाव येत असताना एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आहे. 28 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या अंती. षटकारांची लयलूट. आतिषबाजी खेळ. मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी. 28 धावा इस्तियाकच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 28 ऑन दी बोर्ड. अर्ध्या षटकासाठी देखील प्रथमेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 बॉल 3 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि इस्तियाकच्या बॅटमधून अद्याप एकंदरीत 4 षटकार आल्यात. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हेमराज गोलंदाजी मार्कवरती. हेमराज गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. त्याच्या बॅटमधून किती धाबा येतील ना या षटकामध्ये इस्तियाकच्या, याची चर्चा होईल. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण. काल्लेर टीम कडून चाललं तर चाललं काय आहे मैदानाच्या आतमध्ये. रन्स येतात. धाबा येत असताना पाहायला मिळाले. विकेट प्राप्त केलेली नाही. आघाडीची जोडी जमली आहे. वसीम आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये इस्तियाक ही जोडी पाहायला मिळते. वसीम नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. तो आवर्जून म्हणत असेल की मेरा नंबर कब आएगा, कारण स्ट्राईक वरती तो अद्याप आलेला नाही आहे. अर्थात एकंदरीत धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या 30 धावा. यावेळेला एक्सा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत 6 षटकार आल्यात इस्तियाकच्या बॅटमधून. यावेळेला खोलामध्ये हेलिकॉप्टर खेळला, ऑन साइडला ट्रॅव्हल झालेला फटका इथे पाहायला मिळतो किंवा एक सिंगल येईल. एकाने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलक पुढे सरकते वधारत असताना 44 धावा धावफलकावरती. 44 पैकी एकंदरीत 42 धावा या अर्थात इस्तियाकच्या बॅटमधून आल्यात. वसीम पहिला बॉल फेस करणार आहे, तो स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहिल्यानंतर 10 बॉलचा खेळ संपलाय. वसीम पहिला बॉल फेस करत असताना पाहायला मिळेल, त्याला स्ट्राईक मिळाले. लेफ्ट हँडर बॅटर आक्रमकता धारण करत असताना बॅटिंग केली इस्तियाकने. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला फटका बसला. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली झेल निसटलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद वसीमला मिळालाय. मागील मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार तो राहिला होता. या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर संधी निर्माण केली होती गोलंदाज हेमराजने, आणि जिथे फलंदाजाला जीवदान प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. जीवदान नेहमी हानिकारक राहतात क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. पुढचा बॉल खोलामध्ये उजव्या सीच्या बाहेर दिशाहीन राहतो. अतिरिक्त धाव येईल. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 46 धावा. एकंदरीत आसिफजी आपण पाहिलं ना, दुसऱ्या षटकात प्रगतीपथावरती आहे. 46 धावा बनल्यात. 5 षटकांची मॅच आहे. जर अशा स्वरूपामधून धावा येत राहिल्या तर 100 ही ओलांडली जाईल. 100 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळतील कदाचित. पुढचा बॉल हलक्यात आणि संयमाने खेळले. धीरोदारता दाखवत असताना बॅटवरचा हात इथे निसटला होता. एक सिंगल आली आहे. एंड ऑफ द सेकंड वर 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा त्या 47. 47 ऑन दी बोर्ड. दोन षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा त्या अर्थात 47. चला थोडीशी घाई करा. पाण्याची मागणी करण्यात येते. अलीमजी शेख यांचा आज जन्मदिवस आहे आणि आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. आलू आपका दिन शुभ जाए और आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. प्रथमेश 9 स्टार उमरा टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आहे. प्रथमेश 9 स्टार मुमरा इस टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आहे. स्कोर कार्ड वरती धावा त्या 47. 2 षटकांचा खेळ संपलाय. कामेश गोलंदाजी मार्क वरती आलेले पाहायला मिळत आहेत. काल्हेर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा बॉल कमी गतीने टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. सुहान शेख अर्थात शहजाजी शेख यांचे चिरंजीव, एक उत्कृष्ट समालोचक. गेले अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा आवाज आपण ऐकला. मुंबईचे शहजाजी शेख यांचे चिरंजीव सुहान शहजाद शेख यांना देखील आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता. पूल केलाय. लांब 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 लचक षटकार.
एक चांगला चौकार येत असताना पाहायला मिळाला. अल्लू यांचंही स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आज त्यांचा जन्मदिवस आहे. पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर, एक्सा कव्हरला, डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. हॅलो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा होता हा कव्हर ड्राईव्ह. षटकार येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 68 ऑन दी बोर्ड. 68 धावा. यावेळेला खाली राहिला बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. डॉट बॉल आलाय. अर्थात जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती एकंदरीत स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते एकंदरीत 68 ऑन दी बोर्ड आहेत. इसको आवाज छोड़ो ना, आवाज छोड़ो ना, इसको आवाज खोलो इसका. 68 ऑन दी बोर्ड आपण पाहत आहोत. छोड़ दो और खुला कर दो, पोलीस नहीं आएगा. और खुला करो. 68 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झाल्यानंतर देखील एक चांगला खेळ पाहायला मिळालाय. दिलीप गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकाच्या दरम्यान दिलीप गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाल्यात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती महान गुरु मानला जातो आणि एक्सपिरियन्स आहे का प्राध्यापकाचं काम करतो. आज आपल्याकडे अनुभव आहे. शर्थीचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. मॅचच्या दरम्यान संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 68. 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकला, डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक सिंगल येत असताना एकेरी धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन. इश्तियाक शेख जास्तीचा स्ट्राईक वरती गरजेचं असेल आणि ते होत असताना पाहायला मिळालंय. जिथे ज्या ज्या वेळेला त्याला स्ट्राईक मिळालं त्याची बॅट बोलतीये. एकंदरीत त्याच्या बॅटमधून रन्स येत असताना पाहायला मिळाले. अर्थात इश्तियाक नॉट आउट खेळतोय. 54 धावसंख्येवरती नॉट आउट खेळत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल गोलंदाज दिलीप पुनश्च सज्ज होतील इश्तियाकच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल यावेळेला देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालात. उत्तुंग षटकार. षटकार आला. संघाची धावसंख्या 6च्या बरोबरीने વધાरत असताना बॉलची मागणी करण्यात आली आहे. इश्तियाकला कदाचित ऑर्गनायझर पेनल्टी देखील लावतील कारण एवढे बॉल त्याने मारलेत ना की बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेच नाहीत. मुळात 8 षटकार त्याने ठोकलेत आणि आपला हातून इनिंग तो साकारत असताना 48 धावा तर त्यात झाल्या आणि एकंदरीत 60 वरती तो नॉट आउट खेळतोय. षटकाराची गणना केली तर 48 धावा होतात 8 षटकाराच्या मदतीने. इश्तियाक शेख थांबण्याला नाव घेत नाहीये. रुकना में आता ही नाही. त्या दर्जाचा खेळ त्याच्या बॅटमधून आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या धावफलकावरती વધારत असताना 76 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल आणखीन एक चेंडू मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. सीधा करने के बाद भी वो नहीं ठीक होने वाला है तुमसे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे आपण 76 पाहत आहोत 76 ऑन दी बोर्ड आहेत.
पुढचा बॉल इस्तियाकच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. काय फलंदाजी केली आहे पाहना, जणू काय हायलाइट्स पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. लांब लचक षटकार टुकल्यात. 9 षटकार आल्यात. 54 धावा तर 9 षटकाराने बनल्यात. 66 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय इश्तियाक शेख. संघाची धावसंख्या तब्बल 82 धावा धावफलकावरती आहेत. अर्षद भाई, ये मैच में 6 बॉल गुम हो चुका है. प्राइस में से कटेगा बोल देना. अफलातून इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळतो आहे. प्रतिस्पर्ध्याला आणि अगदी संघाला त्याने सांगितलं आल्या आल्या, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख भी होता है क्या. हेलिकॉप्टर वॉर्ड है सुख, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. खोला टाकलेला बॉल. अर्षद भाई यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल इश्तियाक शेख साठी. या वेळेला आपण पाहतोय एक उत्कृष्ट झेल. या वसईपाटातील कोणता असा व्यवसाय नाही किंवा कोणता असा बिझनेस नाही ज्या व्यक्तीने केला नाही. असे बरकत सय्यद यांनी येते कॅश टिपला. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 11 सिक्स मारले त्या बहादराने. 11 षटकार टोकले. संघाची धावसंख्या तब्बल 94 धावा धावफलकावरती आहेत. 94 रन्स ऑन दी बोर्ड. 94 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. 95चं टार्गेट या मॅच मध्ये. लगातार 3 बॉल वरती 3 षटकार. अर्थात हर्षजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. नॉट आउट केला. नॉट आउट इनिंग इथे साकारत असताना इश्तियाकला आपण पाहत आहोत. इश्तियाक शेख अर्थात चिंटीची इनिंग मात्र साकारलेली आपण पाहायला मिळाली. तब्बल नॉट आउट राहिला तो 78 धावा, 78 रन केवळ एका बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 78 धावांची इनिंग इश्तियाक शेखने साकारली आहे.